बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे धुमसणाऱ्या परभणीमधून। परभणीमधील बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरामध्ये ठेवलेल्या संविधानाच्या अवमान प्रकरणी हिंसक आंदोलन सुरू आहे। आंबेडकरी अनुयायांकडून जोरदार दगडफेक करण्यात येते। काही ठिकाणी टायर सुद्धा जाळण्यात आले तर काही ठिकाणी दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेमुळे परभणीतलं वातावरण चांगलंच चिघळलंय। काल एका माथेफिरूनं डॉक्टर बाबासाहेब पुतळा परिसरामध्ये ठेवलेल्या संविधानाचे अवमान केल्यामुळे त्याचे पडसाद जिल्हाभरात उमटले। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सध्या करण्यात येते आणि या मागणीसाठीच आंबेडकरी अनुयायी आता आक्रमक झालेले आहेत। परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान मंगळवारी झालेला होता आणि यानंतर मंगळवारी काही वेळातच हे शहर बंद करण्यात आलं। पण दुसऱ्या दिवशी सुद्धा याची धग कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजही आंबेडकर अनुयायांनी परभणी बंदची हाक दिलेली होती, मात्र आता याला काहीसं हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। संविधान अवमान प्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आता प्रयत्न करतंय। दरम्यान परभणीमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मंगळवारी सायंकाळी 5च्या दरम्यान माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली। परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी या घटनेमुळे संतप्त झाले। सायंकाळी नंदीग्राम एक्सप्रेस रोखण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज घटनेच्या निषेधार्थ शाळा कॉलेजेस बंद, तर बाजारपेठा दुकानं आणि रस्त्यांवर सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाला। दरम्यान खानापूर फाटा परिसरामध्ये आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले आणि परभणी नांदेड वाहतूक सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। तर आंबेडकर अनुयायांकडून जाळपोळ करण्यात आलेली आहे, दगडफेक करण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र पोलिसांवर सुद्धा या आक्रमक अनुयायांनी दगडफेक केली आहे। यावेळी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। सातत्यानं रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। तसंच सर्वच राजकीय नेत्यांच्या मार्फत शांततेचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र या आंदोलकांनी आता फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। परभणीमधील जिंतूर रस्त्यावर या जमावाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय। या घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर आंबेडकर अनुयायी कालच संतप्त झालेले होते। या घटनेनंतर काल आंबेडकरी अनुयायांकडून आंबेडकर पुतळा परिसरामध्ये जोरदार निदर्शनं सुद्धा करण्यात आलेली होती। या घटनेच्या संदर्भातील आजची महत्त्वाची ही 4 दृश्य आहेत। संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली आणि त्यानंतर या जमावानं आंदोलकांनी कारवर दगडफेक केली। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय या माथेफिरूला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत त्याला तात्काळ ताब्यात घेतलं। दरम्यान आज परभणीमध्ये बंदची हाक देण्यात आलेली होती, मात्र या बंदच्या हाकेनंतर काहीसं हिंसक वळण या संपूर्ण घटनेला आणि आंदोलनाला लागलेलं आहे। आंदोलकांनी आक्रमक होत अनेक ठिकाणी जाळपोळ केलेली आहे, वाहनांची तोडफोड केलेली आहे आणि सध्या त्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे, त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे। तर आज परभणी बंदची हाक देण्यात आलेली होती आणि यावेळी जिंतूर रोडवरील विसावा फाटा इथे हे आंदोलक आक्रमक झाले। प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट पाहतोय, जातीयवादी मराठा समाज कंटकांनी
बाबासाहेबांच्या पुतळ्याची, भारतीय राज्यघटनेची तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचितचे कार्यकर्ते घटनास्थळी, त्यांच्या निषेधामुळे गुन्हा दाखल झालाय. वंचितच्या कार्यकर्त्यांच्या निषेधामुळे एकाला अटक करण्यात आली. मी सर्वांना विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था राखावी. 24 तासात हल्लेखोरांना अटक केली नाही तर परिणाम भोगावे लागतील. तर हे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. तसंच आक्रमक आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जिंतूर रोडवरील विसावा फाटा या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको सुद्धा केलेला होता. आता हे आंदोलक आक्रमक झालेले असून त्यांनी दुकानं तसंच रस्त्यांवर गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. जाळपोळ सुद्धा केलेली आहे. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली. हीच ती दृश्य आहेत परभणीमधली, ज्या ठिकाणी वाहनांचं नुकसान झालेलं आहे, दुकानांचं नुकसान झालेलं आहे. यानंतर काही आंदोलक महिलांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केल्याची माहिती पुढे आली आहे. या सगळ्या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात. मला वाटतं अशा प्रकारे विटंबना करणं या गोष्टीचा मी धिक्कार करतो. यामागे कोण आहेत त्याचा निश्चितच पोलीस शोध घेतील आणि संबंधितांवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे. राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना देशाचे पंतप्रधान यांनी संविधानाचा सतत त्या ठिकाणी आदर केलाय, सन्मान केलाय आणि जर कोणी विटंबना करत असेल तर ती प्रवृत्ती त्याच्या मुळाशी कोण आहे शोधून कठोर कारवाई या ठिकाणी सरकार निश्चितच करेल अशा प्रकारचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तर या सगळ्या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्यात येईल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. सखोल चौकशीनंतर या सगळ्याचा तपास झाल्यानंतर कठोर कारवाई करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. सचिन खरात यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पाहूया. परभणी शहरामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा आहे. या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत आहे, परंतु एका समाजकंटकाने ही संविधानाची प्रत दगडाच्या माध्यमातून फोडली आहे असे समजत आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ज्या वेळी महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकार येतं त्या त्यावेळी दलित विरोधी, संविधान विरोधी घटना या राज्यामध्ये घडत असतात. हे राज्यातील आंबेडकरी समाजाला प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास मागणी करत आहे की तात्काळ या समाजकंटकावर, या माथेफिरूवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्यभर आंदोलन करेल. स्थानिक आमदार रोहित राहुल पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, पाहूयात. 1 तासामध्ये परिस्थिती सुरळीत होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने हा जो बंद आहे तो आपल्याला पाळायचा आहे आणि कसल्या प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स सुद्धा आम्ही मागितलेली आहे. आम्ही शहरातच आहोत. शहरामध्ये निश्चित प्रमाणात 1-2 तासामध्ये शांतता प्रस्थापित होईल. ओके. राहुल पाटील, दंगल नियंत्रण पथक सुद्धा दाखल झालेले तिथं पाहायला मिळतंय, कारण दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली होती. एक पोलिसांना फोर्स सुद्धा आम्ही मागवलेला आहे आणि चौकामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. जाळपोळ म्हणजे काही रस्त्यावरचे टायर वगैरे जाळण्याचा काही युवकांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते सुद्धा आता फायर ब्रिगेडच्या गाड्या आम्ही बोलवलेल्या आहेत आणि शहरामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे. मात्र अशी दंगल उसळेल याचा काही अंदाज पोलिसांना नव्हता का? कारण मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. प्रशासनाचं आता काही मला बोलता येणार नाही, पण याची संपूर्ण चौकशी होईल की नेमकं घटना कशी घडली, काय कशामुळे झालेला आहे याची चौकशी निश्चितपणे सध्या आमच्या प्राथमिकता शांतता कशी प्रस्थापित होईल यासाठी आहे. त्यानंतर सगळ्या गोष्टी होतील.